अंजनी आहे. एक नंबर ना. ही प्राचीन घाटवाट आहे. याचा आणखी एक महत्त्वाचा पुरावा तुम्हाला मी दाखवतो. माझ्यासोबत यात. तर ही जी गोष्ट मी तुम्हाला दाखवतोय आजपर्यंत ही माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही व्हिडिओमध्ये कुणीही दाखवलेली नाही आहे. हे खाली बसा हलू नका अजिबात. आले खाली बसा. तर त्यांच्यासाठी या टाक्यातून पाणी काढायचं आणि ते पाणी काढून याच्यामध्ये ओतायचं. कसं जंगल आहे ना हॉलिवूडमधलं काय काय. बघा अटॅकिंग मोडमध्ये आली आता. सुरा म्हणून हातात घेऊन चालते. तर दिसते तो आहे प्रतापगड. हे मोठे रक्ताचे डाग आहेत आणि हा खाली दिसतोय आपल्याला तो आहे चंद्रगड. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सातारकर नितीन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आत्ता आपण आलेलो आहोत वाई तालुक्यामध्ये आणि वाई तालुक्यामध्ये माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसतं हे आहे धोम धरणाचं जलाशय आहे पाठीमागं. तर आज आपण निघालेलो आहोत एका जंगल ट्रेकसाठी. ट्रेक म्हणण्यापेक्षा ट्रेल म्हणूया आपण. आणि अतिशय सुंदर असं जंगल आज आपण पाहणार आहोत. खरं तर जुनी घाटवाट पाहायची आपल्याला, त्यासाठी आपण निघालो आहे. तर आता कुठं जाणार आहे ते पुढं मी तुम्हाला सांगेन. तर आता आपण वाईपासून पश्चिमेला धोम धरणाच्या इकडनं साधारण आता एक 10 किलोमीटरवर आलो आहे, 10 ते 12 किलोमीटर. आणि आपल्याला टोटल वाईपासून 35 किलोमीटर पुढं जायचं आहे, जोरला जायचं आहे आपल्याला. तर गुगल लोकेशन कुंभळजाई मंदिर जोर टाकायचं आणि तिथपर्यंत आपल्याला गाडी रस्ता आहे. तिथं जाऊन नंतर आपण जंगल ट्रेक करणार आहे आज. तर आता माझ्या पाठीमागं आपल्याला दिसतं हे आहे बलकवडी धरण. मागाशी आपण धोम धरणाचं जलाशय पाहिला, तिथून वर आलो आहे. हे आहे बलकवडी धरण. बलकवडी धरणाच्या खालूनच असा बाजून आलो आहे आपण. आता ह्या रस्त्यानं आता आपण सरळ असंच पुढं जायचं आहे आणि शेवट जिथं अगदी रस्ता संपतोय तिथपर्यंत आपल्याला गाडी घेऊन जायचं आहे. तर आता आपण जोरच्या कुंभळजाई मंदिराजवळ पोचलो आहे. मंदिराचं अजून काम चालू आहे, नवीनच मंदिर होतं इथं. आपण या बाजूनं खाली आलो आहोत. हे आहे मंदिर. आपण या मंदिराच्या आवारातच या ठिकाणी गाडी पार्क करू शकतो किंवा मग इथून पुढं आतमध्ये 4 चाकीचा एक रस्ता आहे. एक 100-200 मीटर पुढं जाऊन सुद्धा आपण गाडी लावू शकतो. आपण आता या मंदिराजवळ गाडी पार्किंग केली आणि आता इथून आपला जंगल ट्रेक म्हणण्यापेक्षा आपण ट्रेल म्हणूया आज, कारण एलिव्हेशन आपल्याला जास्त नाही येतं. तर इथून आपला हा ट्रेल चालू होतोय. अतिशय सुंदर जंगल आहे मित्रांनो. 15 दिवसापूर्वीच मी येऊन गेलो इथं आणि मग त्यामुळं आता घरची आपली फॅमिली घेऊन आलो परत. आपण आता इकडनं आलो आणि हा जो आपला ब्रिज दिसतोय पुढं, हा पुढं धनगर वस्ती इथं एक आहे. त्या धनगर वस्तीकडे हा रस्ता जातो आणि आपल्याला आत्ता जायचं आहे ते या बाजूला जायचं आहे. रस्ता दोन्ही बाजूने आहे, इकडनं सुद्धा जाता येतं, इकडनं पण जाता येतं. पण आपण जे आता घाटवाट करतोय म्हणजे ढवळे घाटाचा हा पार्ट आहे आपण. तर त्या घाटवाटेवर पाण्याची टाकी आहेत वाटसरूनं पिण्याच्या पाण्यासाठी. तर ती टाकी आपल्याला इकडनं गेल्यानंतर ती पुढं दिसणार आहेत. त्यामुळे आपण हा मार्ग घेतोय. ही दिसते आपल्याला कृष्णा नदी. कृष्णा नदीचं मुखाकडचं पात्र आहे, त्यामुळे कोरडं पडलेलं आहे. पावसाळ्यामध्ये याला पाणी असते भरपूर. प्राचीन काळी कोकणातून घाटावर येण्यासाठीच्या घाटवाटा होत्या, त्यापैकी ही एक घाटवाट आहे. पोलादपूर तालुक्यामधले ढवळे खोऱ्यातून जोर खोऱ्यात येण्यासाठीची घाटवाट होती चंद्रगडाकडनं येणारी, ती म्हणजे ढवळ्या घाट किंवा ढवळे घाट. हा ढवळे घाट खाली चंद्रगडाकडनं ढवळे गावाकडून बहिरीच्या घुमटीकडून एक मार्ग जोरकडं जातो आणि दुसरा मार्ग महाबळेश्वरला आर्थर सीट पॉईंटकडे निघतो. त्या घाटवाटेचा हा एक पार्ट आपण आज करणार आहोत.
तर या ठिकाणी आपल्याला थोडी शेती पाहायला मिळते. ही थोडी शेती आहे, इथं गावाचं पीक आहे आणि समोर हे एक घरं दिसतात बघा. इथंच आज लग्न आहे आणि या ठिकाणी एक वस्ती आहे थोडी, ती धनगर वस्ती आहे इथं. तर या शेतांच्या मधून आपल्याला असंच पुढं जायचं आहे. आपण आता या बाजूने आलेलो आहे. आता या वाटेनं इकडं खाली एक वाट जाताना दिसतं, तर ही वाट जाते धनगर वस्तीकडं. आपण आता जाताना जाणार या वरच्या वाटेनं. खरं तर इकडनं सुद्धा बहिरीच्या गुमटीला जाता येते आणि इकडनं सुद्धा जाता येते. तर आपण जाताना ही वाट धरणार आहे, कारण या वाटेनं जर गेलो आपण तर आपल्याला ती पाण्याची 2 टाकी आणि जंगलामध्ये एक अतिशय सुंदर, म्हणजे आजपर्यंत कुणाला ती माहीत नाही की जुन्या चौकीचे अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते या वाटेनं गेल्यानंतर पुढं मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला मला वाटतं मी सांगायचं राहिलं, आपण निघालो आहे बहिरीच्या गुमटीला. या ढवळे घाटावरचं एक प्रमुख ठिकाण आहे, तिथं भैरवनाथांचं एक स्थान आहे. त्या ठिकाणी आपण निघालो आहे आणि तिथून जर खालचा आपण सह्याद्रीचा जर परिसर पाहिला, चंद्रगड वगैरे प्रतापगड तिथून दिसतो. अतिशय खतरनाक व्ह्यू मिळतं तिथून, एक नंबर. त्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथं बघा, ही अशी पांढरी फुलंसुद्धा भरपूर आहेत आणि इतकं मस्त वास आहे ना फुलांना, लय भारी वास आहे. अगदी चमेली किंवा मोगऱ्याचा वास असतो तसा वास आहे फुलांना. फुलपाखरू आहे बघा मोठं, इतकं मस्त आहे ना, कसं बसलं आहे बघा. त्याला डिस्टर्ब नको करायला, बसला आहे मग विचारा. आपला बहिरीच्या गुमटीचा ट्रेक चालू करून अंदाजे जवळजवळ 30-40 मिनटं झालीत आणि सुरुवातीला या 30-40 मिनटाच्या ट्रेकमध्ये थोडासा उन्हाचा त्रास थोडासा होतो. इथून पुढं जंगल चालू होईल आपल्याला आणि सुरुवातीला, त्यामुळे लवकर ट्रेक चालू करायचा म्हणजे हा उन्हाचा त्रास होत नाही. आता गेल्या आठवड्यातच मी ऑफिसच्या आपल्या मेंबरसोबत आलो होतो या ट्रेकला, म्हणून आता आपले घरातली फॅमिली घेऊन आलो आहे. तर फॅमिलीची ओळख करून देतो. ही आहे प्रगती, माझी पुतणी आहे, मोठ्या भावाची मुलगी. ही वेदिका, माझी मोठी मुलगी. ही मनवा, माझी छोटी मुलगी. आणि ही दीपाली, आमचं गृहमंत्री. तर आता ब्रेक झाला आहे, 5-10 मिनटाचा ब्रेक घेतला आहे. करायची सुरुवात. हे बघा जंगल बघा असं आहे, आणि याच्यापेक्षा पुढचं जंगल खूप इंटरेस्टिंग आहे बघायला. हे चला पटपट चला, आता अंधार होईल माघारी घरी इथं पोहोचेपर्यंत. अजून मुख्य जंगल लागायचं पुढं आपल्याला. या ठिकाणी बघा काही ठिकाणी आपल्याला असे रिबनसुद्धा बांधलेल्या दिसतील, त्याच्यावर लक्ष ठेवत जायचं आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, गुरांच्या सुद्धा वाटा असतात. या दगडावर सुद्धा बघा ॲरो बांध केलेला आहे इथं. कसं मस्त व्ह्यू आहे बघा. एक इथे एक छोटा वनबंधारा बांधलेला आहे, म्हणजे माती दगड जास्त वाहून जाऊ नये म्हणून. आणि इकडं बघा, तर या ठिकाणी बघा थोडंसं जर आपण काळजीपूर्वक बघितलं तर या बाजूला असे दगड आहेत आणि या बाजूला सुद्धा मधून ही वाट आहे. याचा अर्थ आपण ज्या वाटेने चाललो आहे ती ही प्राचीन घाटवाटेचाच एक भाग आहे. आपण जर ज्यावेळी अफजल खान प्रतापगडावर आला होता शिवाजी महाराजांच्या भेटीला, त्यावेळी जर आपण काही ठिकाणी वाचलं असेल तर ही जोर खोऱ्यात येणारी जी घाटवाट आहे ही सुद्धा शिवाजी महाराजांनी आपल्या सरदार या जंगलामध्ये ठेवून ही घाटवाटेचं तोंड बंद केलं होतं त्यावेळी. ही प्राचीन घाटवाट आहे, याचा आणखी एक महत्त्वाचा पुरावा तुम्हाला मी दाखवतो, माझ्यासोबत यात. तर ही जी गोष्ट मी तुम्हाला दाखवतो आहे आजपर्यंत ही माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही व्हिडिओमध्ये कुणीही दाखवलेली नाही आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला स्पष्टपणे एका मोठ्या खोलीचे अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत. आत जाऊन थोडंसं दाखवतो तुम्हाला. इथं जर पाहिलं आपण तर बघा असंच इथून पुढं गेली ही भिंत, पुढं आडवी आहे, पुन्हा इकडनं अशी इथं आलेली आहे. तर या ठिकाणी निवाऱ्यासाठी किंवा चौकीची जागा ही त्यावेळी असणार आहे. जर आपण अजून जर आतमध्ये जर बघितलं ना तर कदाचित आणखी आपल्याला अवशेष काही पाहायला मिळतील, पण आता अडचण आहे खूप, आपण आत तर काय जाऊ शकणार नाही. तर आता आपण
जे तुम्हाला चौकीचे अवशेष दाखवले तिथून बाहेर पडलो आहे त्या जंगलातून. आणि आता पुढं आणखी एक महत्त्वाचा अवशेष तुम्हाला दाखवतो. तर आता आपण जंगलातून बाहेर आलो आहे आणि समोर बघा परत एका छोट्याशा माळावर आलो आहे आपण. तर या ठिकाणी तुम्हाला या घाटवाटेवरचा दुसरा अवशेष दाखवणार आहे मी. थांबा पडाल मागं सर. तर या ठिकाणी हे पाण्याचं टाका आहे आणि इथं बघा पाणीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. पण पूर्वीप्रमाणे या पाण्याचा काय तर वापर तसा होत नाही जास्त, त्यामुळे थोडंसं पाणी ते अस्वच्छ आपल्याला दिसते. आणि 2 टाके आहेत इथं एक आहे आणि शेजारी एक आहे या बाजूला. कदाचित ही दोन्ही टाकी खालून इंटरकनेक्टेडसुद्धा असू शकतात, आता नक्की आपल्याला सांगता येणार नाही. आणि दुसरी एक तुम्हाला गोष्ट दाखवतो. या ठिकाणी एक छोटीशी आपल्याला इथं खड्डा आयताकृती तयार केलेला दिसतो. तर आता हा कशासाठी असेल, त्यावेळी वाटसरूंचे समजा घोडे असतील, बैल असतील, सामान वाहून आणणारे, तर त्यांच्यासाठी या टाक्यातून पाणी काढायचं आणि ते पाणी काढून याच्यामध्ये ओतायचं, मग जनावरं याच्यात पाणी पिणार. त्यासाठी ही जुनी सोय करून ठेवलेली आहे. तर आता पाण्याची टाकी पाहून आपल्याला असंच पुढं जायचं. हे अवशेष जे आहे पाण्याच्या टाक्या, या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी पाहिल्या, पण ते जंगलातील जे तुम्हाला वास्तूचे अवशेष दाखवले ते शक्यतो कुणालाच अजून सापडलेले नाहीत. कारण ते उन्हाळा असल्यामुळे आत्ता दिसत आहेत, पण ते पावसाळ्यामध्ये अजिबात तुम्हाला दिसून येणार नाही. लेफ्टला, इथून लेफ्टला इकडं खाली. कसलं मस्त डोंगर दिसतं हिरवागार. बापरे, इथं आता गुरं चरायला आलेली दिसत आहेत आपल्याला. आता अवघडच आहे आता. बापरे, ही बघा अटॅकिंग मोडमध्ये आली आता. काय खरं नाही, कसं हाकला होता यांना. ही एकटी अटॅकिंग आहे, बाकी सगळे शांत आहेत. आणि त्या शिंगांना टोकसुद्धा खूप आहे, धारदार शिंग आहेत तिची. ही बघा, ही जरा खतरनाक दिसते. मला वाटतं आपणच वाट वेगळी करून जावं. या इकडनं यावरनं. ही बघा कशी बघते अजून. मागं लक्ष ठेवा, आता मागून येईल बघा. तर आता इथून बघा परत जंगलामध्ये आपण प्रवेश करतोय. थोडंसं दाट जंगल लागले आपल्याला. आमची सगळी फॅमिली खुश झाली आहे जंगल बघून. मस्त जंगल आहे खरंच मित्रांनो. ठिकाणी बघा आपल्याला एका देवाचं ठाणं दिसतंय आपल्याला. इथं शेंदूर लावलेलं दिसतो इथं देवाला. बघा नारळ फोडलेला सुद्धा दिसतोय कोणीतरी, करवंट आहेत नारळाच्या. आता इथून पुन्हा आपण जंगलामध्ये प्रवेश करतोय. आपण या ठिकाणी आलो, इथं सुद्धा थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. एक वाट इकडे गेली आहे बघा, तिकडे जंगलात दिसते. दुसरी वाट गेली इकडे पुढं. तर थोडंसं आपल्याला खानाखुणाकडे थोडंसं लक्ष ठेवायचं आहे. तर या ठिकाणी आम्हाला बघा रिबन दिसली बांधलेली. इथं एक रिबन बांधलेली बघा, याचा अर्थ हीच वाट आहे. तर आपण आता जंगलातून थोडंसं बाहेर, तर नदीपात्र आपल्याला लागलेलं आहे पुढं. काही नदीपात्रातून आपल्याला क्रॉस करून इकडनं पुढं जायचं आहे.
आपल्याला इथून आत जायचं आहे. इथं बघा या दगडाची खुणा लावलेल्या आहेत आणि या ठिकाणी एक लाल कलरची रिबन एक लावलेली दिसते. तर आता आमची मंडळींना थोडीशी विश्रांती पाहिजे, पाणी प्यायचे. मित्रांनो, मार्च महिन्यात आम्ही आलो आहे आणि इथे बघा फुलपाखरं किती ओढत आहेत. भरपूर फुलपाखरं आहेत इथं. हे बघा इथं बघा किती बहर आला आहे. अंजनीला, अंजनी आहे. आपल्याला इकडे जायचं आहे पुढं. थोडा वेळ आपण आता या ठिकाणी बसणार आहे. किती मस्त आहे. वाव, खतरनाक जंगल आहे, खतरनाक. खरंच मित्रांनो, जंगल म्हणजे काय ना, तुम्ही एकदा इथं येऊन बघा. लय भारी आहे. बाकी जे नेहमीचे जंगल ट्रेक करतो का नाही पण, किंवा ट्रेल अंधारबन किंवा आडराई जंगल, ते नेहमी लोक जाता येतात त्या जंगलात. पण इथं असं नाही आहे. इथं कधीतरीच एखादा ग्रुप ज्यांना माहीत आहे तेवढेच लोक येतात. त्यामुळं जंगल आहे तसं आहे. मग इथं जास्त हस्तक्षेप दिसून येत नाही आपल्याला. पोरींना लागली होती भूक, म्हणलं आता थोडंसं काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून इथं बसलो आहे. मनवा काय खातीये? गुळ शेंगदाणे केक. आणि मनवाची गंमत बघायची का, जंगलामध्ये खूप विचित्र आवाज येत आहेत. पक्ष्यांचे, काय प्राण्यांचे पण. काय बरेच ठिकाणी वाटेवर सुद्धा प्राण्यांच्या विष्ठा बरेच पडलेले दिसतात. मनवानं बघा काय घेतलंय. सुरा मनवा हातात घेऊन चालते. काय करणार मनवा, प्राणी एखादा आला तर? सुरा तुमच्याकडे घेऊन पळायचं. मग तू प्राण्यापेक्षा जोरात पळणार? हा, आपल्याला नाही, एकच अडचण आहे. आपल्याला कुणापेक्षा जोरात पळायचंय? तुझ्यापेक्षा. सगळ्यात स्लो पळणारी हीच आहे, त्यामुळे आम्हाला काय धोका नाही आहे. काहीतरी आवाज येत आहेत पण तसं नाही का. तर जोक राहू दे बाजूला. शक्यतो ज्यावेळी एखाद्या जंगलात आपण समजा 7-8 जण आहे आणि एखादा जर प्राणी आलाच तर पळून जायचं नाही कधी. जर पळून गेलो तर जो शेवट राहणार आहे तो ते प्राण्याच्या हाताला सापडणार. त्यामुळं ग्रुपने एका ठिकाणी थांबायचं आणि हळूहळू त्या प्राण्यापासून लांब जायचं आपण. कसं वाटते जंगल? प्रगती एक नंबर ना. परत एकदा बघा, एका नदीच्या पात्रात आलोय आपण. कसलं जंगल आहे, खतरनाक. कसले फुलपाखर आहेत ना, मस्त. थवाच आहे त्यांचा. आणि अतिशय लहान मोठी सगळे फुलपाखरे प्रमाणे. आणि असल्या उन्हाळ्यात मित्रांनो, जंगल बघा कसलं खतरनाक आहे. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, आता मार्च महिना आहे, AC मध्ये बसल्यासारखं आम्हाला वाटतं. इतकं कूल आहे सगळं, थंड वातावरण. उन्हाचा किंवा गरमीचा कसलाच त्रास होत नाही. तर सुंदर जंगल आहे ना. पण विशेष म्हणजे
एक दोघं जण कोणी येऊ नका इकडं. इतकं तेवढंच भीतीदायक सुद्धा आहे आणि तेवढं सुंदर सुद्धा आहे. त्यामुळे ग्रुप असा किमान 5-6 जणांचा तरी. रानडुकर दिसले, रानडुकर हो का, रानडुकर दिसलं का? हो का इथं, या इथं माझ्या बोट. हे खाली बसा, हलू नका अजिबात. आले खाली बसा. आले बघा रानडुक्कर गेले. कळले त्याला कळले. मित्रांनो, प्राणी एकतरी दिसावा अशी अपेक्षा होती आणि दिसलाय आम्हाला. खूप मोठं रानडुक्कर होतं आणि विशेष म्हणजे ते एकटंच होतं. आम्हाला वाटलं ते आमच्याकडे येतं पण त्याला चाहूल लागली बरोबर आणि त्यामुळे ते निघून गेलं बाजूला. खतरनाक एक्सपिरियन्स. 10-12 दिवसापूर्वी आलो होतो आम्ही. त्यावेळी सुद्धा काहीच प्राणी दिसला नाही आम्हाला. फक्त एक साप पायातनं गेला आमच्या. आत्ता मात्र रानडुक्कर बघायला मिळालं. आणि तुम्हाला सांगतो इकडे गवेसुद्धा असणार आहेत. हे बघा ही गव्यांची चविष्ट आणि ही ताजी आहे, आजचीच आहे, ओली एकदम. का तू पाहिलंच डुक्कर आता? हो. काय वाटलं सांग? मला पहिल्यांदा वाटलं तरच आहे. मी पळायची तयारी केली होती पण लांब होतं ते, त्यामुळं असं बघायचा प्रयत्न केला. कर असं. तुला काय वाटलं? खूप भीती वाटली. प्रगती म्हणत होती पुढं जायलाच नको, इथूनच माघारी चला, कारण डुक्कर लय खतरनाक असतं. म्हणून तुझं काय एक्सपिरियन्स? मला दिसलं नव्हतं सुरुवातीला. तिने सांगितलं तेव्हा दिसलं. मला वाटलं ते येईल आता आपल्याकडं. मनवानं बघा तुझ्या हातात काय दाखव, नीट दाखव. मनवा फुल तयारीत आहे. आपण बघा कोकणात किंवा इतर जंगलामध्ये गेल्यानंतर आपल्याला खूप गरमी किंवा कोंदट वातावरण असतं. इथं अजिबात नाही, एकदम थंड कूल AC मध्ये बसल्यासारखं वाटतंय. आपण म्हणतो ना वन विभाग किती काम करते तुम्हाला दाखवतो. एवढ्या जंगलात सुद्धा बघा इथं 2 बंधारे त्यांनी घातलेले आहेत. एवढ्या आतमध्ये जिथं लोक चालत यायला घाबरतात तिथं सुद्धा काम केलेलं आहे. आणि हा बघा जंगल. पक्ष्यांचे आवाज आहे का फक्त? जेवढं सुंदर आहे ना तेवढंच भयंकर आहे. अक्षरशः भीती वाटते. आता मी आलो या पोरींना घेऊन, थोडी धाकधूकसुद्धा मनात असतेच. तेव्हा सगळ्यांना भूक लागली आहे. आता मी जेवणाचा ब्रेक घेतो इथं. मित्रांनो या जेवायला. आणि जेवायला मी काय आणलं आहे बघा, चटणी आणली आहे, शेंगदाण्याचं कूट, तूप आणि आपली भाजीत वापरतो चटणी, चपाती आणि ही भाजी आहे, पोकळ्याची भाजी. आणि मस्त सभोवताली आमच्यात जंगल आहे पूर्ण. मस्त प्राण्यांचे आवाज येत आहेत, पक्ष्यांचे आवाज येत. चेक करते मधमाशा आली चेक करायला बरं का. हलू नका. नको मग. प्रगतीत नको आलं नाही काय करते. चेक करणार आपल्याला आणि काय धोका नाही असं समजलं की निघून जाणार. कदाचित थोड्या वेळा आणखी 4-5 पण येतील परत चेक करायला. गेली काही तुझा मागायचं. गेली. तुम्ही जर तिला आता मारली असती ना, ती घेऊन गँग घेऊन आली असते सगळी. मारायचे का? शोधून काढतात आपल्याला. मग कार्टून मध्ये बघितलं ना भीम मधल्या मधमाशा बघायचा काय 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 शेप फॉर्म करतात. बाणाचा करणार. पंच करणार मध्ये दादा. तुम्ही व्हिडिओ संपताना सांगा एवढं सुंदर आहे. आता इथं खूप मॉब येईल म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. सगळे निसर्ग किंवा सह्याद्री बघतायत पण
ह्याचं भान ठेवा की बाबा इथं गाणी वाजवायची नाही किंवा तुम्ही ह्याच्यात अडकू शकता. अडकण्याचा प्रश्न नाही, कारण जंगल आहे ते. आपण प्राण्यांच्या अधिवासात त्यांच्या घरात आपण जातो. अडकू शकता म्हणजे मधमाशा तुम्हाला वर यमसदनी पाठवू शकतात. प्राण्यांना त्रास होईल, त्यांच्या अधिवासाला धोका निर्माण होईल, अशी कृत्य आपण नाहीच केली. मधमाशा खूप आहे तेवढं सांगा. तुम्ही किती मुळात पण जंगल सांगा हे बाबा. त्यांचं आहे. तुम्हाला इथं फिरायचं म्हणून इथं काय करणं आता चुकीचं एवढी आहे. वर्षांपासून बघते एखादं पॉईंट फेमस झालं पार्क वाट लागते त्याची. मग कोण आणि येताना तो तिथं बघितले आपण एक बाटली टाकून गेली. आता भरलेली पाण्याची बाटली आणली इथपर्यंत आणि मोकळी झालेली घेऊन जाता आली नाही. पॉईंट आहे का नाही. मुळात कचरा करायचे कारणच काय आहे तेव्हा? मनुष्य सगळ्यात घाणेरडा प्राणी आहे, कळलं का? जिथं जिथं मनुष्य पोहोचलाय तिथलं इथलं निसर्गाची सगळी वाट लागली पर्यावरणाची. बरोबर आहे का? कसं जंगल आहे ना, हॉलिवूड मधल्या काय का नाही. चलो विमान आहे, चला आता कुठे जायचं? चलो. काय झालं? अशा वेळी काठी आहे ना, हे बघ अशी पुढे टेकायची आधाराला. हा खतरनाक. इथला व्ह्यू बघा कसा आहे. या जंगलातल्या प्राण्यांचं अस्तित्वाचे खुणा आम्हाला आता पाहायला मिळालेत. काय ते तुम्हाला आता दाखवतो. या झाडावर बघा, झाडाचं एक खोड आहे, तिरकं झाड गेलेले, पायाच्या नख्यांचे निशाण आहेत बघा ह्याच्यावर, असे पूर्ण वरपर्यंत आहेत. आहेत का? हे बघा. तुम्हाला ते झाड लांबून दाखवतो. तर हे असं झाड आहे. कदाचित हे बिबट्याच्या पायाचे निशाण असावेत असं वाटते, नखांचे, किंवा मग दुसरा एखादा झाडावर जाऊन बसणारा. अस्वल तर नाही वाटत. आणि या ठिकाणी हे दिसते का आपल्याला? हे ते रक्ताचे डाग आहेत, हे एवढे दिसत आहेत ते. हां, या ठिकाणी गोगळ दिसतोय असा आलेला. म्हणजे एखादा प्राणी त्यानं मारलेली शिकार घेऊन याच्यावर गेलेला असणार यावर. तर आपल्याला इथे दगडाची खूण आहे बघा. आता आम्ही इकडे जाणार होतो सरळ, पण या दगडाच्या खुणामुळे आपल्याला हा रस्ता दिसला आहे. तर आता इकडून वर जायचं. पक्ष्यांचे आता आवाज आहे का? इथं सुद्धा बघा आपल्याला जुन्या घाटवाटेचे अवशेष हे पूर्ण दिसत आहेत स्पष्ट अगदी.
म्हणजे सावित्री खोरं आणि ढवळी नदीचं खोरं. इकडनं जोर खोऱ्यात येण्यासाठी या ढवळी घाटाचा वापर केला जात होता. तर आता आपण जंगलातनं आता बाहेर आलेलो आहे. जंगल पॅच आपला संपलेला आहे इथंच. चला रे. या भागात बघा कळकीचं बेट आता लागलेली आहेत सगळे आपल्याला. खाली जे जंगल होतं मोठ्या झाडांचं, आता पूर्ण इथं कळकीची बेट आहेत. तुम्हाला दाखवतो. हे पूर्ण आपल्याला दिसत आहेत ना, ही सगळी कळक आहे, म्हणजे बांबूची बेट आहेत. आम्ही त्याला बांबूलाच कळक म्हणतो. या बाजूला बहिरीची घुमटी आणि हे जे समोर टोक दिसतंय हे आहे महाबळेश्वरचा आर्थर सीट पॉईंट. या टोकावर आहे तो आर्थर सीट पॉईंट आहे. या ठिकाणी बघा गव्यांच्या पायाचे ठसे. ॲक्च्युली इथं पावसाळ्यातले आहेत, पण ठसे बघा केवढे आहेत. फायनली आपण बहिरीची घुमटी इथं पोहोचतोय. जवळजवळ 3.5 ते पावणे 4 तास लागलेत आम्हाला. त्यात 2-3 ठिकाणी आम्ही ब्रेक घेतला. नाही तसं 3 तासाचा ट्रेक आहे बघा. तर ही बहिरीच्या घुमटीवरची शेवटची चढाई. आणि येस, आपण पोहोचलेलो आहोत बहिरीच्या घुमटीवर. समोर आहे बहिरीची घुमटी. बहिरीची म्हणजे भैरवनाथ. बरेच जण बहिरी देवी म्हणतात, तर तसं नाही आहे. ही जी मूर्ती आहे भैरवनाथांची मूर्ती. थोड्या वेळानं आपण दर्शन घेऊयाच. तर आपण बहिरीच्या घुमटीवर पोहोचलेलो आहे. समोर आहे ते श्री काळभैरवनाथ. श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी. आता भैरवनाथांचं दर्शन घेतलं आहे आणि आता ऑसम एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला. खतरनाक व्ह्यू दाखवतो. म्हणजे पावसाळ्यात जेवढा सुंदर दिसतो ना सह्याद्री, उन्हाळ्यात तेवढाच रौद्र दिसतो तो, तेवढाच राकट दिसतो. हाय सह्याद्री, सह्याद्रीच्या डोंगररांगा तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी पलीकडे जे हे धुसर दिसतोय तो आहे प्रतापगड. ही जी आहे खिंड, हा डोंगर आणि या डोंगराच्या मधली, याला सापळखिंड असं म्हणतात. हा जो डोंगर आहे पूर्ण, हा डुक्कर सोंडीचा डोंगर याला म्हणतात, या डोंगराला. आणि हा खाली दिसतोय आपल्याला तो आहे चंद्रगड. आता उघड्या डोळ्यानं आम्हाला चंद्रगडवरचा इथं एक भगवा आहे तो सुद्धा दिसतोय. कॅमेऱ्यात काय दिसणार नाही तो. आणि या इथं मंगळगड आहे, मंगळगड सुद्धा दिसतो. आणि थोडं आता इथून दिसत नाही, पण या डोंगराच्या पलीकडंच कोळेश्वरचं पठार आहे. कोळेश्वरच्या पठाराच्या पलीकडं रायरेश्वरचं पठार आहे. तर खालची दरी बघा. ही जी इथं नदी दिसते खाली थोडीशी आपल्याला या ठिकाणची, त्या ढवळी नदी. आणि या डोंगराच्या पलीकडं ढवळे म्हणून गाव आहे, आणि त्या ढवळे गावावरून ढवळे घाट चालू होतो. ही सापळखिंड आहे. एक वाट या बाजूला खाली उतरते, दुसरी वाट या जंगलातून खाली उतरते. खाली उतरून चंद्रगडाला पूर्ण वेढा टाकून ढवळे गावापर्यंत जाते ती. आणि जे इकडनं आपण ढवळे ते आर्थर सीट पॉईंट जे करतात लोक, ते तिकडून येतात. काही लोक चंद्रगडाला प्रदक्षिणा घालून येतात इकडं खाली. काही लोक चंद्रगड करून इथून खाली उतरून इथं एक पाण्याची नाळ आहे, त्या नाळ्यानं खाली उतरतात. आणि इथं येऊन इकडनं येऊन वर चढून सापळखिंडीतनं इकडनं असं पुन्हा इथून या बहिरीच्या खिंडीपर्यंत येतात. आणि दुसरा एक मार्ग असा आहे, बहिरीच्या खिंडीपासून या इथं गेल्यानंतर एक मार्ग डाव्या बाजूला जातो, तो जातो डायरेक्ट आर्थर सीटला. तर तो पुढे जाऊन तुम्हाला मी मार्ग दाखवतो. अगदी समोर आहे बहिरीची घुमटी. आपण इथून वर आलो आहे या बाजूनं. आणि इथं 2 रस्ते दिसत आहेत बघा.
हा रस्ता आहे तो सापळखिंडीतून किंवा ढवळे घाटाकडनं घाटवाट जी वर आली तो हा रस्ता. आणि आर्थर सीटला जर आपल्याला जायचं आहे तर ह्या रस्त्यानं आपल्याला आत जंगलात जायचं. तर आपला बहिरेच्या घुमटीचा ट्रेक किंवा आपण याला जंगल ट्रेल म्हणू शकतो हा पूर्ण झालेला आहे आपला. तर आपला हा व्हिडिओ आणि हा जंगल ट्रेल तुम्हाला कसा वाटला ते कृपया कमेंटमध्ये सांगा. आणि दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं आहे मला, जर तुम्ही खरंच येणार असाल तर मोठ्या ग्रुपने या. कृपया कुठेही कचरा करू नका. कुठलेही आपले अन्नपदार्थ असो, प्लॅस्टिक असो, जंगलात कुठेही टाकू नका. आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर नवीन व्हिडिओमध्ये.